हाय, मी कल्याणी भोगले. मी फाईन आर्टिस्ट आहे. ह्या चॅनलवर तुम्ही आर्ट रिलेटेड अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील. आपण मोठमोठ्या आर्टिस्टवर, आर्ट बुक्सवर चर्चा करतो. चित्र कशी बघायची, गॅलरीत कसं जायचं, कुठल्या गॅलरीजमध्ये जायचं, मोठा कलाकार कसं बनावं, कलेत चित्र काढताना काय काय अडचणी येतात, अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा करतो. तसंच लहान मुलांना कसं या AIच्या काळात चित्र शिकवायची, अशा अनेक गोष्टींवर मी चर्चा केली आहे. माझं नेहमी चॅनल बघणाऱ्यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद आणि नव्या युजर्सना वेलकम. हाय, नमस्कार. आपण मागच्या आठवड्यात बोललो होतो की कलेच्या प्रवासामध्ये आपल्याला कधी कधी अडथळे येतात, काही सुचत नाही, कलात्मक काही सुचत नाही, आयडिया सुचत नाहीत आणि आपण त्याला आर्टिस्ट ब्लॉक म्हणतो. खरं तर मला असं वाटतं की खरं त्याला आर्टिस्ट ब्लॉक म्हणावं का, म्हणजे हे खूप मोठे अडथळे असतात का, का हा आर्टिस्ट पॉज असतो, एक विश्रांती असते, एक अंतराळ असतो. तर मला वाटतं हा काही ब्लॉक वगैरे नसतो, तर ही एक विश्रांतीची जागा असते असं आपण म्हणू, किंवा एक थोडासा अंतराळ किंवा एक थोडंसं विश्रांतीनंतर आपण परत ती गोष्ट चालू करतो असं म्हणू. तर पण ही जी विश्रांती आपल्याला घ्यावी लागते किंवा का घ्यावी लागते किंवा आपण ती कशी घ्यावी याच्यावर आपण चर्चा करतोच आहोत मागच्या आठवड्यापासून. आता एक मी तुम्हाला म्हणलं होतं की लॉंग टर्म म्हणजे अगदी असं असतं काही काहींचं की 3-4 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंत काही कलात्मक केलं नाहीये, ते करायचंय, ती सुरुवात करायची. ही एक जर्नी किंवा हा एक प्रवास वेगळा असतो किंवा मोठा असतो. पण काही काही वेळेस जेव्हा आपण एक प्रोजेक्ट छोटंसं करत असतो, एखादं क्रिएटिव्ह काम करत असतो आणि तेव्हा आपल्याला काही काही अडथळे येतात, ते पण एक ब्लॉक्स असतात. तर मला असं वाटतं की आपण एक छोट्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया की खरंच आपण जेव्हा एखादी काही कामं करत असतो तेव्हा आपल्याला कुठले अडथळे येतात आणि ते मला माझ्या आयुष्यात कसे आले हे मला माझा अनुभव सांगू शकते आणि त्याच्याने तुम्हाला काही मदत होऊ शकते का, ते आपण बघूयात. ऍक्च्युली ना, मी विचार करत होते बराच. एक तर तो ब्लॉक नसतो, पॉज असतो वगैरे, मी सगळा विचार केला आणि मला जरा मला एकदम का माहित नाही, मागच्या आठवड्यापासून कॉलेजची आठवण येते. पण मला कॉलेजची आठवण आली. म्हणजे असं शिकत असताना आता आम्हाला कॉलेजमध्ये जनरली आर्ट स्टुडंटना, तुम्ही आर्ट स्टुडंट असाल, तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला आर्ट कॉलेजमध्ये तर जनरली किंवा कुठेही एक असाइनमेंट्स असते आपल्याला, एक 10 काहीतरी करून द्या. तर आम्हाला असे 10 स्केचेस करायची असाइनमेंट होती. इट इज व्हेरी नॉर्मल असाइनमेंट, पण ती आम्हाला आउटडोअर लँडस्केप स्केचेस करायची होती. सो आता तुम्हाला कळेल की ते थोडं अवघड काम आहे. तर मग आमच्यातले काही म्हणजे जरा मी पण थोडीशी रिलक्टंट होते. मला तशी सवय होती आधीपासून, पण तरी मी रिलक्टंट होते आणि बाकीचे सगळेच रिलक्टंट होते. मग आम्ही काय आयडिया केली माहितीये, आम्ही मास्टर्स म्हणजे जे मास्टर्स आहेत लँडस्केपचे, जे वॉटर कलर पेंटिंगची पुस्तकं आहेत, ती जी आम्हाला मिळाली ती घेतली आणि आम्ही त्यातले 1-2 पेंटिंग्स प्रत्येकाने कॉपी केले. आमच्या 4-5 जणींचा ग्रुप होता, तो आम्ही तो कॉपी केले आणि मग नंतर बाहेर जाऊन आधी आम्ही स्केचेस केली थोडे दिवस, 1-2 दिवस, आणि मग नंतर आम्हाला ज्या 10 लँडस्केपची आउटडोअर जाऊन असाइनमेंट होती ती हळूहळू केली आणि आम्हाला बऱ्यापैकी मग आम्ही रिलॅक्स झालो आणि मग ती करत गेलो. खरं तर स्टुडंट लेवलला आपल्याला एवढं प्रेशर नसतं, पण तरीसुद्धा हा ब्लॉक. पण मग म्हणजे आता आम्ही आधी सुरुवात अशी केली की मग कॉपी करायची, मग पेन्सिल स्केचेस करायची आणि हे, तर ह्याच्यात काही चुकीचं होतं का, तर हा ब्लॉक होता का, पॉज होता का? तर ऍक्च्युली आपण ह्याला ब्लॉक म्हणू शकतो की आम्ही बरेच दिवस टाळत होतो आम्हाला ती स्केचेस करायची, पण आम्हाला ही नंतर आयडिया मिळाल्यावर आम्ही ती असाइनमेंट कंप्लीट केली. आणि काही काहींनी तर डायरेक्ट जाऊन केली, ते पण चांगलं आहे, ते पण अप्रोच चांगलाच आहे. पण म्हणजे मग ह्याच्यात जर विचार करायचा वेळ आली आपल्याला, तर जेव्हा आपण एखादी नवी गोष्ट आपण जेव्हा शिकतो तेव्हा अर्थातच ती आपल्याला येत नसते, त्याचा आपल्याला एक्सपिरियन्स नसतो आणि तो ब्लॉक किंवा तो अडथळा आपल्या डोक्यात कॉन्शियसली नसेल तरी सबकॉन्शियसली कुठेतरी तो असू शकतो. आणि मग अशा वेळेस जी आम्ही आयडिया केली होती की स्टेप बाय स्टेप जाणं, आधी थोडीशी प्रॅक्टिस करणं, आधी काहीतरी 1-2 स्टेप्स मागे जाऊन करणं आणि मग नंतर ती असाइनमेंट किंवा ते प्रोजेक्ट फेस करणं लर्निंग फेसमध्ये,
तर मला वाटतं हे सोल्युशन असू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं आमच्या एक्सपिरियन्सवरनं, किंवा तुम्हाला मी जे हा सांगितला हा तुमचा पण असेलच सगळ्यांचा एक्सपिरियन्स, तुम्ही पण असं काहीतरी केलंच असेल. तुम्ही काय केलं होतं तुम्ही शिकत असताना? तुम्हाला जेव्हा असाइनमेंट मिळायच्या तेव्हा तुम्ही काय करायचात येत नसली की? तर तुमच्या आयडियाज मी नक्की शेअर करा मला, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला सांगा. आणि पुढच्या वेळेस आणखीन आपण बोलत राहूया. मला वाटतं मी माझे छोटे छोटे एक्सपिरियन्स शेअर केले, तर तुम्हाला नक्कीच जे आत्ता स्टुडंट आहेत किंवा अगदी कॉलेजमध्येच जायला पाहिजे असं नाही, आपण प्रत्येक वेळेस नवं काहीतरी शिकत असतो, नव्या गोष्टी फेस करत असतो, नवे प्रोजेक्ट्स घेत असतो. त्या प्रत्येक वेळेस जेव्हा आपल्याला गोष्टी येत नसतात तेव्हा हा अनुभव मला वाटतं उपयोगी पडेल तुम्हाला, अशी मी आशा करते. आणि अजून आपण आणखीन ह्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जाणार आहोत. पण आत्तासाठी मला वाटतं एवढंच बास. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट सांगा, तुमचे अनुभव शेअर करा. आपण बोलूयात, गप्पा मारूयात. ओके, चलो, टाटा, बाय बाय. आणि हो, तुम्हाला मी आतापर्यंत कधीच सांगितलेलं नाही आहे, पण मी आत्ता सांगतेय की जरी मी व्हिडिओ करत असले किंवा व्हिडिओमध्ये वेगवेगळे कंटेंट सांगत असले, तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पेंटिंग करणं हे माझा मेन फोकस आहे किंवा माझा मेन गोष्ट आहे. आणि माझा स्टुडिओ आहे सिंहगड रोडला पुण्यात, तिथे मी नेहमी माझ्या स्टुडिओमध्ये पेंटिंग करते. तर तुम्हाला जर तुमच्या घरात लावायला, ऑफिसेसमध्ये लावायला, गिफ्ट द्यायला पेंटिंग हवी असतील आणि तुम्हाला माझी स्टाईल आवडत असेल, तुम्हाला माझी काही पेंटिंग आवडली, तर तुम्ही नक्की मला DM करू शकता, मेसेज पाठवू शकता, मेल लिहू शकता. आणि खाली लिंकमध्ये माझ्या फेसबुकची लिंक आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुकची लिंक आहे, इन्स्टाची लिंक आहे. तुम्ही तिथे कुठेही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला विचारू शकता. किंवा तुमचं नवीन घर असेल तर तुमच्या घराच्या लिव्हिंग रूमप्रमाणे, बेडरूमप्रमाणे, तुमच्या कलर कॉम्बिनेशनप्रमाणे पण मी तुम्हाला आर्टवर्क तयार करून देऊ शकते. अर्थात त्याच्यात काही गोष्टी इन्क्लुडेड आहेत की तुम्हाला कुठल्या प्रकारचं आर्टवर्क हवं आहे काय ते, पण तुम्ही मला नक्कीच त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, जर पण तुम्ही स्वतः पेंटिंग करत असाल आणि तुम्ही नव्याने सुरू केलं असेल, तर तुम्ही काही छोटे पेंटिंग करून बघितले असतील आणि तुम्हाला वॉटर कलरमध्ये इंटरेस्ट असेल, तर मी वॉटर कलरमध्ये ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे की ज्याच्यात तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. अगदी स्टेप बाय स्टेप 10 व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या 10 व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला बेसिक वॉटर कलर पेंटिंग टेक्निक, वॉटर कलरसाठी टेक्निक जास्त गरजेचं आहे, ते आलं की मग आपण छान फ्रीली करू शकतो. तर ते टेक्निक शिकलेलं आहे त्या 10 व्हिडिओमध्ये, तर त्या बघून तुम्ही करू शकता. ते अतिशय कमी किमतीत, म्हणजे फक्त 1500 रुपयात अवेलेबल आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी मला मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्या लिंक्स पाठवीन किंवा यूट्यूबच्या पण लिंक्स देऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा जर तुम्हाला हवं असेल तर. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. ओके, चलो, बाय.